हाय फ्रेंड्स, वेलकम टू नंदनील फिजिक्स क्लासेस. लास्ट लेक्चरला आपण सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन यामधलं रिलेशन पाहिलं होतं यूजिंग सॉफ्ट फिल्म. ओके, आता आपण या लेक्चरमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्याच्यासाठी रिलेटेड शेप ऑफ मिनिस्कस हे डिस्कस करणार आहोत. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा, या चॅप्टरमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जरा तुम्ही सगळ्यांनी ह्यामध्ये समजून घेणं खूप गरजेचं आहे. एकदम सिंपल लँग्वेजमध्ये मी समजून सांगणार आहे. ओके, आता आपण ही एक डायग्रॅम पाहतोय. ह्या डायग्रॅममध्ये इकडे तुम्हाला हा ग्लास जार आहे कन्सिडर करायचं आहे. हा एक ग्लास आहे, बरोबर आहे. इकडं वॉटर असणार आहे सगळं, म्हणजे ही ग्लासची काय झाली, ही वॉल झाली. इकडं ग्लास आलं. ओके, म्हणजे ही सॉलिड शेप आला. आता इथं आपण आतमध्ये काय घेणार आहे, लिक्विड घेणार आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये ग्लास आणि लिक्विड ज्यावेळेस आपण कन्सिडर करतोय, म्हणजे सॉलिड आणि लिक्विड कन्सिडर करतोय, तर त्यावेळी आपण ह्याचा एक कॉन्टॅक्ट येतोय. बरोबर आहे. कशाची? सॉलिडचा कॉन्टॅक्ट लिक्विडशी येतोय. बरोबर आहे. म्हणजे सॉलिड सरफेस कम इन कॉन्टॅक्ट विथ लिक्विड सरफेस. ओके, तर त्यावेळी काय होतं की ह्या बऱ्याच कंडिशन अशा आहेत की काही कंडिशनमध्ये तुम्हाला हा शेप दिसतो, बरोबर आहे, आणि काही कंडिशनमध्ये तुम्हाला हा शेप दिसतो. बरोबर आहे. आता ॲक्च्युली आपण ह्या शेपला काय म्हणतो, मिनिस्कस म्हणतो. ओके, ह्याला काय म्हणतो आपण, मिनिस्कस म्हणतो. ह्याचा हा कर्व शेप आहे ना, तो ह्याला आपण म्हणतो मिनिस्कस. ओके, ह्याला आपण म्हणतो मिनिस्कस. ओके, आता हेही आपल्याला सांगायला पाहिजे की हा जो भाग आहे तो सॉलिड आहे. ओके, हा जो भाग आहे तो लिक्विड आहे. तसेच हा पण भाग सॉलिड आहे, इकडं लिक्विड आहे. बरोबर आहे. आता याला आपण मिनिस्कस म्हणतो. आता मिनिस्कस वगैरे ते आपण तो बघूया नंतर. पण आधी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय असतं, सॉलिडचा ह्या सॉलिडचा लिक्विडशी जो काय कॉन्टॅक्ट येतो, बरोबर आहे, त्याला आपण थोडक्यात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो. म्हणजे काय आहे, ही सॉलिड वॉल आहे, ह्याच्याशी कॉन्टॅक्ट कसा येतो, इकडे बघा हा ग्लास जार आहे, इथं लिक्विड आहे, ही ग्लास जारची वॉल आहे, म्हणजे ही ग्लास आहे आणि ग्लास सॉलिड असते. त्या लिक्विडच्या सॉलिड ह्या लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं, बरोबर आहे, म्हणजे लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं. तो एक त्याला शेप असतो, एक मिनिस्कस असतो. बरोबर आहे. तर त्याला आपण ते अँगल ऑफ कॉन्टॅक्ट स्टडी करणार आहे. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशाने डिनोट करतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिनोटेड बाय थिटा. बरोबर आहे, आपण थिटाने डिनोट करतो. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय ते आधी आपण बघणार आहे. त्याची आपण डेफिनेशन बघूया. आता डेफिनेशन पाहूया आपण. एकदम डेफिनेशन सिंपल आहे. इट इज ए अँगल. आता ॲक्च्युली अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये अँगलला डिनोटेड आपण थिटाने डिनोट करतो. बरोबर आहे. आता बघा, समजून घ्या. इट इज ए अँगल बिटवीन टँजेंट ड्रॉ टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. टँजेंट सोडून द्या, बिटवीन सोडून द्या, अँगल सगळं हे सगळं सोडून द्या तात्पुरतं. आधी हे बघा, फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड. बरोबर आहे. फ्री सरफेस ऑफ लिक्विड आणि फ्री सरफेस ऑफ सॉलिड ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, मेजर्ड इन टू द लिक्विड. बरोबर आहे. मेजर्ड कशातला मेजर्ड करायचा अँगल, तर लिक्विडमधला. परत एकदा बघा, आता इट इज अँगल तुम्हाला मेजर्ड करायचा आहे. बरोबर आहे. कुठला, बिटवीन टँजेंट ड्रॉ करायची. कुठं करायची, ड्रॉन टू द, कुठं करायची, फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड. फ्री सरफेस ऑफ लिक्विडमध्ये आणि फ्री सरफेस ऑफ सॉलिडमध्ये एक टँजेंट ड्रॉ करायची आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामधला अँगल मेजर करायचा आहे. अँगल मेजर करायचा आहे कुठला, जो लिक्विडमधून स्टार्ट होतो. बरोबर आहे. आता असू द्या, नीट लक्षात घ्या. हे झालं आपला मिनिस्कस. बघा, आपल्या दोन डायग्रॅम कन्सिडर करायत आपण. ह्या डायग्रॅमला आपण ए म्हणूया, बरोबर आहे, आणि ह्या डायग्रॅमला आपण बी म्हणूया. ओके, आता हा त्याला आपण हा मिनिस्कस झाला त्याचा. हा मिनिस्कस आहे, हा मिनिस्कस आहे, याला आपण मिनिस्कस म्हणतो. ओके, आता समजून घ्यायचं आहे. आता काय करायचं, आपण एक टँजेंट ड्रॉ करायची. कुठं,
फ्री सरफेस. आता बघा हा लिक्विड आहे, इथं खाली सगळं लिक्विड असणार आहे, बरोबर आहे. हे लिक्विड आणि हे काय तुमचं ग्लासमध्ये लिक्विड असतं म्हणजे ग्लास सॉलिड आहे, ही सॉलिड आणि हे लिक्विड आहे, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये एक टँजंट ड्रॉ करायची. आता आपण ती एक टँजंट ड्रॉ करू. इथं टँजंट इथं आपण बघा आता ह्याला ड्रॉ करायची, जो तुमचा कशामध्ये ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता ह्याचा दोन्हीचा कॉन्टॅक्ट आहे, कशाचा, लिक्विडचा आणि सॉलिडचा. आता ह्याच्यामध्ये मी एक टँजंट ड्रॉ करतो. बघा आता ही एक टँजंट ड्रॉ करणार आहे मी. ओके, बघा आता समजून घ्या. इथे एक आपण टँजंट ड्रॉ केली, बरोबर आहे. कशाच्या मध्ये बघा सॉलिड आणि लिक्विड जिथं कॉन्टॅक्ट होतोय ना त्या कॉन्टॅक्टच्या तिथं एक आपण टँजंट ड्रॉ केली. आता ही टँजंट ड्रॉ केल्यानंतर बघा आता काय होतं नीट लक्षात घ्या. परत एकदा आपण बघूया. आता टँजंट ड्रॉ केली, अँगल बिटवीन कशामधला टँजंट ड्रॉ. आता टँजंट ड्रॉ केली, कुठं केली आपण, फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे का, हे लिक्विडचा फ्री सरफेस आहे, हे वरती भाग आहे, इकडे खाली सगळं लिक्विड आहे, ह्याचा वरचा भाग आहे म्हणजे सरफेस आहे लिक्विडचा सरफेस. ओके, लिक्विडच्या सरफेसवरती टँजंट ड्रॉ केली. अँड सरफेस ऑफ सॉलिड आहे का, सॉलिडच्या सरफेसवरती पण टँजंट गेली, ही सरफेस ऑफ सॉलिड आहे, इकडे ग्लास आहे ना, बरोबर आहे. आपण एका ग्लासमध्ये आपण घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे आणि हा सॉलिड बरोबर आहे सरफेस आहे. ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे हा पॉईंट ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, बरोबर आहे. मेजर्ड इनटू द लिक्विड. आता कुठून मेजर करायचा आहे, हा इथला मेजर करायचा नाही तुम्हाला, इथला मेजर नाही करायचा किंवा इथून इथला नाही मेजर करायचा, तो कुठून करायचा आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ड आहे हा, कुठून, लिक्विडमधून. आता इकडं लिक्विड आहे म्हणजे कुठला अँगल झाला, हा अँगल झाला, बरोबर आहे. हा अँगल तुम्हाला काय करायचा आहे, मेजर्ड करायचा आहे, बरोबर आहे. म्हणजे आता हा जो असणार आहे तुमची ही झाली तुमची टँजंट, याला आपण टी म्हणूया, बरोबर आहे. ही टँजंट झाली आणि हा जो अँगल असणार आहे, बरोबर आहे, तो अँगल आपण मेजर करायचा. आता हे लगेच लक्षात येते, जर आपण इथं तुमचं अँगल मेजरमेंट इथं ठेवलं तर हा 90 डिग्रीपेक्षा कमी आहे. बरं, आता ते नंतर बघूया. आता ह्या डायग्रामवरती येऊया, बरोबर आहे. आता मी परत टँजंट ड्रॉ करणार. आता इथं पण ह्याच्यामध्ये ह्या मिनिस्कसवरती टँजंट ड्रॉ करायची, पण कुठं करायची, डेफिनेशनमध्ये जायचं. डेफिनेशन कधीच पाठ करायचे नाही, पाठ करून काहीच फिजिक्सचं लक्षात राहत नाही, एकदम समजून घ्यायचं आहे. अँगल काढायचा आहे का नाही आपल्याला, कुठला काढायचा, बिटवीन कोणाच्या मधला, टँजंट ड्रॉ करायची. कशामध्ये टँजंट, कोणाच्यामध्ये ड्रॉ करायची, कशाच्यामध्ये करायची, तर फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड, बरोबर आहे का. आता फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे, बरोबर आहे, आणि हे सॉलिड सरफेस आहे, बरोबर आहे. तर तिथं ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, हो का, हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे, बरोबर आहे, तिथं टाकली मी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे, ड्रॉ केली मी. ही काय झाली तुमची टँजंट झाली, बरोबर आहे. आता काय करायचं आहे तुमचं, मेजर्ड इनटू द लिक्विड. आता कुठून मेजर करायचं बघा, हे इकडं लिक्विड आहे, हे त्याचं सॉलिड आहे, म्हणजे इथून तुम्ही इकडं मेजर करणार आहे का नाही. कशामधून करणार आहे, महत्त्वाचा शब्द आहे, लिक्विडमध्ये मेजर करणार आहे, बरोबर आहे. म्हणून आता तुम्ही इकडं करता ना, हे चुकीचं आहे. काही लोक इकडं करतील, कारण हे तुम्ही मेजर करताय ते सॉलिडकडे करताय, बरोबर आहे. आपल्याला स्टार्ट कुठून करायची, मेजर्ड इनटू द लिक्विड. मेजर्ड कुठून करायचं, लिक्विडच्या बाहेर जाऊ द्या, पण स्टार्ट कुठून झाली पाहिजे, लिक्विडमधून झाली पाहिजे. इकडं तुमची एअरच असणार आहे, बरोबर ना. हे इथं लिक्विड आहे, हे सॉलिड आहे, म्हणजे इथं हा ग्लास आहे, बरोबर आहे. इथं एअरच असणार आहे, हां, इथं एअर कन्सिडर आपण करूया. इथं एअर कन्सिडर करायचं नाही, इथं एअरच असणार आहे. इथं लिक्विड आहे आणि इथं सॉलिड आहे, बरोबर आहे. ॲक्च्युली इथं गॅस, लिक्विड आणि सॉलिड, बरोबर आहे. मग आता काय, इथं एअर, तर इथं वॉटर आणि इकडं काय, ग्लास, असं आपण कन्सिडर केलेलं आहे. आता हे जर बारकाईने बघितलं ना, इथं मेजरमेंट ठेवलं तर आता इथला जो थिटा आहे म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, बरोबर आहे, तो थिटा 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर असणार आहे. ठीक आहे. इथं हाच नाही, इथं ठेवल्यानंतर हा 90 डिग्री झाला, एवढा 90 डिग्री झाला, त्याच्या पुढे गेला आहे म्हणजे तो ग्रेटर झाला, बरोबर आहे. मग थिटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. आणि इथला जो आहे तो काय 90पेक्षा कमी आहे, म्हणजे थिटा इज लेस दॅन 90 डिग्री, बरोबर आहे. आता जर आपल्याला बारकाईने पाहिलं तर ह्या सिच्युएशनमध्ये, बरोबर आहे, हे असं कधी घडतं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लेस दॅन तुमचा लेस दॅन 90 कधी येतो, 90पेक्षा कमी कधी येतो, तर एकदम सिम्पल आहे, तो त्यासाठी वॉटर आणि काय पाहिजे, ग्लास ह्या कंडिशनमध्ये येतो. मग ह्या कंडिशनमध्ये आला तर इकडं काय असायला पाहिजे, ज्याला तो 90 डिग्रीच्या वरती जातो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तो 90 डिग्रीच्या वरती जातो, तर तो कधी येतो, तर Hg म्हणजे मर्क्युरी आणि ग्लास पाहिजे, बरोबर आहे. ग्लास तर सगळीकडेच आहे, इथं ग्लास आहे, इथं ग्लास आहे, सॉलिड मटेरियल ग्लासच आहे. पण लिक्विड काय असलं पाहिजे, वॉटर असेल तर त्याच्यामधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो, तो 90 डिग्रीपेक्षा कमी असतो.
आणि जर इथं मर्क्युरी असेल, एच जी मीन्स मर्क्युरी असेल तर त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो, तर तुमचा तो 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर असतो. आता हा जर लेस दॅन 90 डिग्री असेल तर ह्याला आपण म्हणतो ॲक्युएट अँगल. बरोबर आहे. हा जर तो 90 डिग्रीपेक्षा काय आहे, ग्रेटर आहे, तर ह्याला काय म्हणतो आपण, ऑप्ट्यूज अँगल. एकदम सिंपल आहे. बरोबर आहे. आता हा जो प्लॅटफॉर्म आहे हा कधी पॉसिबल आहे, हे कोणत्या केसमध्ये पॉसिबल आहे, तर इथं लिक्विड पाहिजे वॉटर, आणि सॉलिड काय पाहिजे, ग्लास पाहिजे. हे कुठल्या केसमध्ये पॉसिबल आहे, तर ह्याच्यामध्ये लिक्विड पाहिजे मर्क्युरी आणि सॉलिड पाहिजे ग्लास. बरोबर आहे. एकदम सिंपल आहे. तुम्ही उगाच काहीतरी डेफिनेशन पाठ करायची काहीच गरज नसते कधीच. ते समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. बरोबर आहे. ज्यावेळेस आपण डेफिनेशन समजून घेतो ती लवकरात लवकर समजते. म्हणजे आता ॲक्च्युली काय आहे, वॉटर ग्लास इंटरफेस, आता हा वॉटर ग्लास आहे ना, बरोबर आहे. वॉटर ग्लास इंटरफेस फॉर्म्स कॉन्क्यू मिनिस्कस. बरोबर आहे. हा जो मिनिस्कस आहे ना तो कॉन्क्यू आहे. बरोबर आहे. इथं आपण असं मेन्शन करू शकतो, हा जो मिनिस्कस आहे तो कॉन्क्यू मिनिस्कस आहे. बरोबर आहे. आता त्याला मराठीमध्ये काहीतरी अंतर्वक्र म्हणतात. बरोबर आहे. आणि हा जो आहे तो कसला आहे, हा जो कॉन्क्यू असेल तर हा काय, कॉन्वेक्स मिनिस्कस आहे. कुठला, मर्क्युरी आणि ग्लासचा. बरोबर आहे. मर्क्युरी आणि ग्लासचा इंटरफेस फॉर्म कुठला आहे, तर कॉन्क्यू मिनिस्कस आहे. हा कॉन्क्यू मिनिस्कस आहे. आणि मर्क्युरी आणि ग्लासचा कॉन्वेक्स आहे. परत एकदा सांगतो, तुमचा वॉटर आणि ग्लासचा कॉन्क्यू आहे, हा अंतर्वक्र, आणि हा जो आहे तो बहिर्वक्र आहे हा. बरोबर आहे. तो कुठला, कशासाठी आहे, मर्क्युरी आणि ग्लाससाठी कॉन्वेक्स मिनिस्कस आहे. ओके, समजून घ्या. आता हे जे शेप आहेत ना, म्हणजे तुमचे कॉन्केव आणि कॉन्वेक्स. आता मला हे सांगा, इकडं लिक्विड असतं. बरोबर आहे. मग दोन लिक्विड म्हणजे कुठलं घेतलं, आता वॉटर घेतलं आपण इथलं. मग वॉटर आणि वॉटरमधला जो फोर्स असतो त्याला आपण कोहिजिव्ह फोर्स म्हणतो. बरोबर आहे. समजा इथं एक वॉटर मॉलिक्यूल आहे, हा तुमचा सॉलिड, म्हणजे तो वॉटर मॉलिक्यूल म्हणजे थोडक्यात लिक्विड मॉलिक्यूल आणि एक सॉलिड मॉलिक्यूल. ग्लास आणि वॉटरमध्ये ॲडेजिव्ह फोर्स असणार आहे, कोहिजिव्ह नसणार आहे. कोहिजिव्ह फोर्स दोन सेम मॉलिक्युल्समध्ये असतो, आणि दोन डिफरंट मॉलिक्यूलमधला जो फोर्स असतो त्याला आपण ॲडेजिव्ह फोर्स म्हणतो. बरोबर आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं, डिफरन्स बिटवीन शेप्स, म्हणजे हे मिनिस्कस जे शेप आहेत ना, कॉन्केव्ह आणि कॉन्वेक्स, बरोबर आहे, त्यातले जो डिफरन्स आहे, बरोबर आहे, इज ड्यू टू द नेट इफेक्ट ऑफ कोहिजिव्ह फोर्स बिटवीन लिक्विड मॉलिक्युल्स अँड ॲडेजिव्ह फोर्स बिटवीन लिक्विड अँड सॉलिड मॉलिक्युल्स. बरोबर आहे. हा जो मिनिस्कसचा जो डिफरन्स आहे ना, तो कशामुळे, तर ह्याच्यामध्ये असलेल्या लिक्विड आणि लिक्विड मॉलिक्यूलमधल्या कोहिजिव्ह फोर्समुळे, तसंच लिक्विड आणि सॉलिड मॉलिक्यूलमधल्या ॲडेजिव्ह फोर्समुळे येतो. बरोबर आहे. आणि ह्याच्यामुळं आपण जो पुढं आता ह्याच्याशी रिलेटेड ह्याच्याशी आपण आता डिस्कशन आपण पुढं करणारच आहे. आता मी ह्या डायग्रॅम तुम्हाला मुद्दाम दाखवल्या होत्या, इकडं त्या बुक्समधल्या डायग्रॅम दाखवल्यात बघा. एवढं काय समजत नाही आहे. म्हणजे आता हे फक्त तुम्हाला एवढंच हे इथं कन्फर्म करायचं आहे की ही जे सॉलिड मटेरियल आहे ना, ते सॉलिड मटेरियल इथं पण असं आहे. म्हणजे ॲक्च्युली हा काय आहे, ग्लास आहे. बरोबर आहे. इथं लिक्विड आहे, हा ग्लास आहे. बरोबर आहे. मग इथं पण तसंच आहे. ठीक आहे. हा ग्लास आहे की, हा ग्लास आहे आणि ह्याच्यामध्ये लिक्विड आहे, आणि इकडं काय सगळे हे सॉलिड आलं, ही सॉलिड वॉल आली. बरोबर आहे. म्हणून आपण इथं शॉर्टमध्ये दाखवलं तर ही सॉलिड वॉल आली. बरोबर आहे. हे लिक्विड आलं, इथं गॅस आले वरती सगळे. बरोबर आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला, कॉन्केव्ह अँड कॉन्वेक्स. कॉन्केव्ह कधी असतो, वॉटर आणि ग्लासला जो असतो तो कॉन्केव्ह मिनिस्कस असतो. त्याच्यानंतर ह्याच्यामधलं जो मर्क्युरी आणि ग्लास असतो त्याला कॉन्वेक्स मिनिस्कस असतो. बरोबर आहे. आता वॉटर आणि ग्लासमध्ये जो थिटा असतो तो काय असतो, लेस दॅन 90 डिग्री, त्यालाच आपण काय म्हणतो, ॲक्युएट अँगल. बरोबर आहे. अँड ह्याच्यामध्ये जो थिटा असतो कशामध्ये, मर्क्युरी आणि ग्लासमध्ये, तो थिटा 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर असतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ऑप्ट्यूज अँगल. ओके. हे सगळ्यात समजणं गरजेचं आहे. हा सगळा त्यातला बेसिक पार्ट आहे, खूप बेसिक पार्ट आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला डायग्राम बरोबरच हे डेफिनेशन कशी कुठं टँजंट ड्रॉ केली, ही जी टँजंट आहे हे टँजंट ड्रॉ केल्यानंतर काय होतं आहे, आणि त्याचा
कुठं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठे आहे, इथे एक कॉन्टॅक्ट आहे आणि इथे एक टँजंटचा कॉन्टॅक्ट आहे, बरोबर आहे. ज्यावेळेस हा कॉन्टॅक्ट होतोय सॉलिडचा आणि लिक्विडचा, तिथं आपण टँजंट ड्रॉ करायची, बरोबर आहे. हे आधी समजून घेणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे. आता ह्या तुम्हाला मी इथं तर डायग्राम दाखवल्याच होत्या, कशातल्या, तुमच्या बुक्समधल्या, पण त्यापेक्षा हे एकदम सिम्पल आहे. जरी तुम्ही हे एक्झाममध्ये जरी लिहिलं तर एकदम आउट ऑफ मार्क मिळणार आहेत. हां, हे उलटं एक्स्ट्रा तुम्हाला ते मी सांगितलेलं आहे. आता जो डिफरन्स आहे शेप्सचा, तो आपण आता शेप ऑफ मिनिस्कस आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहणार आहे. आता आपण जो कॉन्केव्ह आणि कॉन्वेक्स शेप आहेत ते कसे आले, शेप ऑफ मिनिस्कस कसे आले, ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तो आता आपण ह्या नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहणार आहे. पॉईंटचं आपलं नेक्स्ट पॉईंटचं नाव आहे शेप ऑफ मिनिस्कस. ओके, आता शेप ऑफ मिनिस्कसमध्ये परत 4 पॉईंट येतात. त्यातला हा पहिला पॉईंट आहे कॉन्केव्ह मिनिस्कस. म्हणजे कॉन्केव्हमध्ये आपल्याला तुम्हाला माहिती आहे जो थिटा असतो आहे, थिटा इज लेस दॅन 90 डिग्री. ओके, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ॲक्युरेट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, आता इथून पुढं आपल्याला 4 पॉईंट बघायचे, पण मी तुम्हाला आता एवढंच ठामपणे सांगतो आहे की इकडं हा जर पॉईंट तुम्हाला समजला, पुढचा पॉईंट तुम्हाला ॲटोमॅटिक कळणार आहे. त्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे ह्या पॉईंटवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ओके, ही एक डायग्राम आता आपण बघितलेली, एकदम सिम्पल. ही काय डायग्राम नाही आहे, पण एक समजून घ्यायचं आपल्याला याच्यावरून. आता बघा, हा जो ग्लास जार आहे, ओके, ह्याच्यामध्ये इकडे जे असणार आहे ना ते लिक्विड असणार आहे, लिक्विड. ओके, हा बाहेरचा भाग आहे ना तो सॉलिड असणार आहे. ओके, आता लिक्विड काय आहे ह्यामध्ये, वॉटर आहे. सॉलिड काय आहे तर ग्लास आहे, ग्लास आहे. ओके, आता ह्या ग्लासचा जो काय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो इथं झालेला आहे सॉलिडचा लिक्विडशी, बरोबर आहे. मग मी त्याच्यामध्ये एक स्पियर एक ड्रॉ केला, त्याला आपण स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स असं म्हणतो. आता कारण तो एक स्पियर म्हणजे एका मॉलिक्यूलच्या भोवती आपण मॉलिक्यूल कुठं इथले इकडपर्यंत अट्रॅक्ट करतो, ही रेंज झाली त्याची 10⁻⁹. म्हणून हा एक आपण स्पियर ड्रॉ केला, बरोबर आहे. आता हा स्पियर ड्रॉ केल्यानंतर हा इकडं कॉन्टॅक्टमध्ये आला, कशाचा, हा लिक्विड जर मॉलिक्यूल असेल हा, तर ह्या सॉलिडशी आला, हा लिक्विड मॉलिक्यूल लिक्विडशी आला, हा लिक्विड मॉलिक्यूल इकडं एअरशी पण आला, बरोबर आहे. ह्या कॉन्टॅक्टमध्ये आला तो, बरोबर आहे. आता मग ह्याच्यानंतर आता आपण काय बघणार आहे, आता हे तर आपल्याला माहिती आहे कॉन्केव्ह मिनिस्कस थिटा इज लेस दॅन 90 डिग्री, बरोबर आहे. तो 90 डिग्रीपेक्षा किती असतो, कमी असतो. ओके, कॉन्केव्हमध्ये, बरोबर आहे. आता अजून एक आता आपण एक छोटीशी डायग्राम बघू. आता इथं आपण कुठं शेप घेतलेला नाही अजून, इथं कॉन्केव्ह शेप घेतलेला नाही, इथं कॉन्केव्ह आपल्याला समजून घ्यायचं आधी, बरोबर आहे. आता बघा, हा इकडं सॉलिड असणार आहे, बरोबर आहे, म्हणजे इकडं ग्लास असणार आहे, बरोबर आहे. हे तुमचं ग्लास जार झाला टोटल, मी त्यातला हा पोर्शन घेतो आहे. इकडं सगळं लिक्विड झालं, हे लिक्विड सरफेस आला तुमचा. ओके, मग आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तुम्ही एक स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, समजा इथं हा कॉन्टॅक्टमध्ये आला आहे, तर आपण इथं स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ करतो. तो तिन्हीमध्ये जातो, हा पार्ट लिक्विडमध्ये जातो, हा पार्ट सॉलिड तुमचा एअरमध्ये जातो, हा पार्ट सॉलिडमध्ये जातो, बरोबर आहे. तर आता आपण काय करतो नेहमी, सॉलिड, आता हे कशा कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं आहे बघा, आता नीट लक्षात घ्या. हा जो पहिल्यांदा हे तुम्हाला माहिती आहे की कोहेजिव्ह फोर्समध्ये काय, 2 सेम मॉलिक्यूल, लिक्विड आणि लिक्विडचे 2 सेम मॉलिक्यूल असतील तर लिक्विड आणि लिक्विड कोहेजिव्ह झाला. एक लिक्विड जर सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो ॲडेझिव्ह फोर्स झाला, बरोबर आहे. आणि एक लिक्विड एअरच्यामध्ये आला तरी ॲडेझिव्ह झाला, एक सॉलिड इकडं एअरच्यामध्ये आला तरी ॲडेझिव्ह झाला, सॉलिड लिक्विडच्या जर आला तरी ॲडेझिव्ह झाला. म्हणजे डिफरंट सॉलिड लिक्विड आला, लिक्विड सॉलिड आला, लिक्विड एअर आला, सॉलिड एअर आला, हे सगळे डिफरंट आहेत, बरोबर आहे. डिफरंट मॉलिक्यूलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला त्याला ॲडेझिव्ह म्हणतो, आणि फक्त लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याला काय म्हणतो आपण, कोहेजिव्ह म्हणतो. आता हे तर आपण लिक्विड मॉलिक्यूल कन्सिडर करतोय, बरोबर आहे, आणि हा त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण एक इकडं पॅरलर एक तुम्ही वेक्टर ड्रॉ केला, बरोबर आहे. आता हा इकडं सगळी ग्लासच आहे ना, ही सगळी इकडं काय ग्लास आहे, बरोबर आहे. इकडं काय तुमचं लिक्विड आहे
आणि लिक्विड काय आहे तुमचं, वॉटर आहे. बरोबर आहे. हा इकडचा काय भाग आला, एअरमध्ये आला. बरोबर आहे. आता मला सांगा, हा मॉलिक्यूल जो आहे तो आपण सॉलिडचा नेहमी कन्सिडर करतो. मग सॉलिड ह्या मॉलिक्यूलचा इकडं, समजा मी ह्या मॉलिक्यूलला नाव दिलं ए. बरोबर आहे. तर ह्या मॉलिक्यूलचा, सॉलिड मॉलिक्यूलचा जर इकडं सॉलिडशी कॉन्टॅक्ट आला ग्लासची, बरोबर आहे, तर त्याला मी नाव देतो पी. बरोबर आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय झाला, ए पी जो आहे, बरोबर आहे, ए पी तो काय झाला तुमचा ॲडेझिव्ह फोर्स झाला. बरोबर आहे. आता ए आणि इकडं ह्या लिक्विड मॉलिक्यूलचा लिक्विडमध्ये कॉन्टॅक्ट आला, त्याला मी नाव दिलं ए क्यू नाव देतो. बरोबर आहे. मग ए क्यू जो आहे वेक्टर ए क्यू, हां, तर तो कुठला आहे, कोहिजिव्ह आहे. बरोबर आहे. आता इकडं जो असणार आहे एअरमध्ये, हा सॉलिडचा एअरमध्ये जो असणार आहे, बरोबर आहे, त्याला मी काय नाव देत नाही, कारण एअरचा जो काय असतो तो एकदम निग्लिजिबल असतो. बरोबर आहे. ॲडेझिव्ह फोर्सच असतो पण निग्लिजिबल असतो. म्हणजे आता आपल्याला असं इथं जरा डिटेलमध्ये असं म्हणता येईल की इथं आपण असं म्हणूया की ॲडेझिव्ह कशामध्ये, ह्या वॉटर मॉलिक्यूलपासून ग्लास मॉलिक्यूलकडे. बरोबर आहे. वॉटर टू ग्लास. बरोबर आहे. आणि हा काय असतो, ग्रेटर असतो. ॲडेझिव्ह फोर्स काय असतो, ग्रेटर असतो. का ग्रेटर असतो तेही मी सांगणार आहे. बरोबर आहे. आता जरा समजून घ्या. कोहिजिव्ह फोर्स, कोहिजिव्ह जो असतो तो कुठून कुठं लागणार आहे, ह्या लिक्विड टू लिक्विड लागणार आहे, ए क्यू. बरोबर आहे ना. म्हणजे कुठं लागणार आहे, लिक्विड काय आपलं, वॉटर टू वॉटर. बरोबर आहे. पण तो काय असतो, कमी असतो. का कमी असतो तेही सांगतो मी तुम्हाला. बरोबर आहे. आता अजून एक फोर्स असणार आहे इकडे एअरकडे, म्हणजे कुठला असणार आहे तो, ॲडेझिव्हच असणार आहे. कोणाकोणामध्ये असणार आहे, एअरमध्ये असणार आहे आणि वॉटरमध्ये असणार आहे. बरोबर आहे. पण तो किती असतो, निग्लिजिबल असतो. निग्लिजिबल. बरोबर आहे. निग्लिजिबल असल्यामुळे तो आपण काय करतो, निग्लेक्ट करतो. बरोबर आहे. कुठला, नेहमीच निग्लेक्ट करतो आपण. एअर आणि वॉटर, हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे तो एअरमध्ये इकडचा जो आहे ना, तो ऑलवेज आपण काय करतो, निग्लेक्ट करतो. बरोबर आहे. आता हे पण आपल्याला हे इथं असंही लिहिता येईल. आता वॉटर टू ग्लास, तो कुठं आहे, हा वॉटर मॉलिक्यूल आहे, ग्लासकडं कुठला आहे, तर तो वेक्टर काय आहे, ए पी बार आहे. आपण नेहमीच प्रत्येक ह्याच्यामध्ये ए पी बार कन्सिडर करणार आहे. वॉटर टू ग्लास. आता वॉटर टू वॉटर म्हणजे लिक्विड टू लिक्विड, ए क्यू आहे. बरोबर आहे. आणि हा ह्याला आपण काय नावच दिलेलं नाही आहे. आता हा ग्रेटर काय आहे मी तुम्हाला सांगायचं राहून गेलो, वॉटर आणि ग्लास. बरोबर आहे. त्या ॲडेझिव्ह फोर्स जो आहे त्याच्यामधला हा ग्रेटर आहे. आता ॲक्च्युली हा मी खूप मोठी लाईन दाखवायला पाहिजे होती, छोटी लाईन दाखवायला पाहिजे होती, पण मेन पुढच्या डायग्राममध्ये आपण समजून घेताना मी पुढच्या डायग्राममध्ये दाखवेल. बघा आता समजून घ्या. आता हे झालं, हा कमी का असतो हे तुम्हाला सांगायचं राहिलं. ॲडेझिव्ह फोर्स म्हणजे ह्या लिक्विड मॉलिक्यूलमधला हा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स कशाचा आहे, लिक्विड मॉलिक्यूलचा आहे. तो सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय ना, मग तो त्याच्यामध्ये ॲडेझिव्ह फोर्स हा ग्रेटर असतो. का ग्रेटर असतो, तो हे एकदम सिम्पलमध्ये मला सांगा. आपला हँड जो आहे, हात, बरोबर आहे, हात जो आहे त्या हातावर, हात कसा आहे, सॉलिड आहे. बरोबर आहे. आणि मी त्याच्यावरती एक पाण्याचे काही थेंब टाकले किंवा पाणी टाकलं हातावरती, मग पाणी काय आहे, म्हणजे वॉटर आहे. वॉटर काय आहे, लिक्विड आहे. लिक्विड आणि सॉलिडशी कॉन्टॅक्ट आल्यानंतर वेटनेस येतो का, म्हणजे हात ओलसर होतो का, तर होतो. बरोबर आहे. हात ओलसर होतोय म्हणजे ह्याचा अर्थ वॉटर आणि तुमचा हँड, सॉलिड आणि लिक्विड ज्यावेळेस कॉन्टॅक्टमध्ये येतोय, हा सॉलिड आणि हा लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय, त्यावेळेस ॲडेझिव्ह फोर्स काय असतोय, ग्रेटर असतोय. एकदम सिम्पल आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, वॉटर आणि वॉटरच्या ह्याच्यामध्ये आलेलं वेटनेस असण्याचा काही संबंधच नाही आहे. बरोबर आहे. म्हणून त्याच्यामधला जो कोहिजिव्ह फोर्स आहे तो काय असतो, कमी असतो. ओके. आणि एअरमधला तर निग्लिजिबल असतो प्रत्येक वेळी. बरोबर आहे. हे आता आपण समजून घेतलं. आता ह्याच्याशी हे सगळं झाल्यानंतर आपण जरा मेन डायग्रामकडे जरा वळूया. मित्रांनो, आपण अजून ह्या मेन पॉईंटकडे अजून वळलेलं नाही आहे. तुम्हाला ह्या दोन एक बेसिक डायग्राम आहेत, ह्याच्यामध्ये कुठंतरी कॉन्केव्ह शेप आलेलाच नाही आहे. मी फक्त तुम्हाला ह्या दोन डायग्राममध्ये एवढं समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की इथं असलेला एक सिंगल तुमचा लिक्विड मॉलिक्यूल हा ॲडेझिव्ह फोर्स इकडं सॉलिडशी करणार आहे, म्हणजे ग्लासशी करणार आहे, आणि कोहिजिव्ह फोर्स इकडं लिक्विड टू लिक्विड करणार आहे, म्हणजे वॉटर टू वॉटर करणार आहे. ओके. आणि तो कमी असणार आहे, कारण तुम्हाला हेही माहिती आहे, आपण हातावरती, मी मागाशी पण म्हटलं, हातावरती पाणी घेतल्यानंतर हात ओलसर होतो, म्हणजे ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये लिक्विड आणि सॉलिडचा ॲडेझिव्ह फोर्स जास्त आहे.
आता खरं तर आपण ह्या मेन पॉईंटकडे आपण वळूया, कॉन्केव्ह शेप कसा येतोय वगैरे वगैरे वगैरे. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगणार आहे आधी, हा पॉईंटच्या आधी, की मुलं ज्यावेळेस ही डायग्रॅम पेपरमध्ये काढतात, हे उगच काढायचं म्हणून काढतात. ॲक्च्युअल प्रॉपर नॉलेज त्यातलं काहीही माहीत नसतं. तुम्ही जरा हा कसा आला, काय आला ते बारकावने समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा आता ॲक्च्युली काय केलं आहे मी, हा ग्लास आहे माझा, इकडं मी ग्लास घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणसाल एवढा मोठा ग्लास असतो का? नाही, ही ग्लासची एक साईड आहे, इकडं तुमची दुसरी साईड असणार आहे. पण मला एवढंच दाखवायचं आहे की ह्या ग्लासमध्ये इकडं लिक्विड आहे, बरोबर आहे. हे पेन्सिलने लाईन ड्रॉ केलेली, कारण मला ती नंतर रफ करावी लागणार आहे, ह्यासाठी मी पेन्सिलने ड्रॉ केलेली. ही सॉलिड आहे, बरोबर आहे. सॉलिड, लिक्विड आणि इकडं काय असणार आहे? एअर. ओके. आता फक्त मला काय करायचं आहे, इथं एक स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स काढायचा आहे, एक स्पिअर काढायचा आहे. मी स्पिअर काढून घेतो आधी. चला, हा एक रेड कलरचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आधी आपण काढून घेतला. याला काय म्हणतो आपण? स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. ह्याची तर डेफिनेशन पण आपण मागं पाहिली होती. ओके, टर्म पाहिली होती. आता काय नाही, एकदम सिम्पल आहे. मला ह्या डायग्राममध्ये तर एवढंच कळालं की हा जो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे तो लिक्विडचा आहे, त्यामुळे लिक्विड टू लिक्विड त्याचा जो कोहिजिव्ह फोर्स असतो तो कमी असतो, बरोबर आहे, वॉटर टू वॉटर. आणि वॉटर टू सॉलिड ॲडेजिव्ह फोर्स काय असतो? जास्त असतो. हातावरती पाणी घेतले की हात लगेच आपला काय होतो? वेटनेस असतो त्याला, म्हणजे भिजतो. ओके. मग आता मी काय करणार आहे, एकदम सिम्पल आहे, समजून घ्यायचं आहे आपल्याला सगळा मॅटर ह्यामधला. आता इकडं मी ॲडेजिव्ह फोर्स ह्याच्यामधला जास्त असतो आहे, म्हणजे ह्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्समधनं इकडे एक वेक्टर ड्रॉ केला, बरोबर आहे. आता हा जो आहे स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स, त्याला आपण नाव दिलं कॅपिटल ए, तिकडं पण तेच नाव दिलेलं. हा वेक्टर सॉलिडमध्ये त्याचा फोर्स, ॲडेजिव्ह फोर्स जास्त असतो, त्याला नाव दिलं पी. ओके. आता लिक्विडमध्ये कोहिजिव्ह फोर्स ह्या मॉलिक्यूलचा कमी असतो. का कमी असतो? तर लिक्विड आणि लिक्विड म्हणजे वॉटर आणि ग्लास, म्हणजे वॉटर आणि तुमचा हातावर पाणी घेतलं तर हात लगेच ओलसर होतो, म्हणजे ॲडेजिव्ह फोर्स जास्त आहे. आणि लिक्विडवरती आलं तर त्याच्यामध्ये कोहिजिव्ह फोर्स कमी असतो, कारण त्याच्यामध्ये वेटनेस असा काही प्रकार नसतो, म्हणून ह्याच्यामधला फोर्स कमी असतो. म्हणून मी ही जी आता वेक्टर ड्रॉ करणार आहे, कुठला? ह्या मॉलिक्यूलपासून इकडं लागणारा कोणता? कोहिजिव्ह फोर्स, तो कमी असतो, बरोबर आहे. म्हणून मी शॉर्ट ड्रॉ केलं. ओके, छोटासा काढला. बघा आता एकदम सिम्पल आहे. आपल्याला मेन पार्टात आपल्याला समजून घ्यायचं आहे, बरोबर आहे. एक हा काय झाला? ए पी तुमचा काय? ए पी हा आहे ॲडेजिव्ह, ए क्यू काय तुमचा? कोहिजिव्ह. ह्या क्यू नाव द्यायचं राहून गेलं, क्यू. ओके. आता नेक्स्ट पॉईंट असा आहे, एकदम सिम्पल आहे, आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यातलं. आता बघा, हा एक वेक्टर आहे आणि हा एक वेक्टर आहे, आणि दोन वेक्टरच्या पॉईंटमधनं जाणारा तिसरा वेक्टर असतो, त्याला आपण काय म्हणतो? रिझल्टंट वेक्टर. आठवतं आहे का? 11वीमध्ये आपण शिकलेलो आहे. काय शिकलेलो आहे? पॅरलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन ऑफ वेक्टर. हां, मी मुद्दा म्हणून इकडं ती परत एकदा डायग्रॅम आठवण करून द्यायसाठी दाखवतो आहे. ही डायग्रॅम आहे ती, बरोबर आहे. पण आता काय करतो आहे, त्याच पॉईंट कसं असतं ते, तर ह्या पी एला हा इकडचा जो रिझल्टंटची लाईन असते ती पण कशी असते? परपेंडिक्युलर असते, बरोबर आहे. म्हणून मी इथं ही परपेंडिक्युलर ड्रॉ करतो आहे. बारकाईने डायग्रॅम बघायची आहे तुम्हाला, पुढची डायग्रॅम तुम्हाला ही सेम यायलाच पाहिजे, बरोबर आहे. आपल्याला फालतू काय पण काढायचं नाही पेपरमध्ये. कर्व कसा आला आहे, कॉन्केवच का आला, ते सगळं आपल्याला इकडं सांगायचं आहे. आणि ही पण ए क्यू पण ह्याला इकडे ही पॅरलर असते, बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये हे पॅरलोग्राम झाल्यानंतर आता महत्त्वाचा रिझल्टंट त्याच पॉईंटपासून निघतो, तिन्ही पॉईंटमधनं डायगोनल, बरोबर आहे. आणि हा डायगोनल इथं टच होतो, आणि ह्याला आपण काय म्हणतो? रिझल्टंट. ह्या रिझल्टंटचा तर सगळ्यात मोठा रोल आहे बघा इकडं. आता तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट आणि खूप छान कन्सेप्ट सांगतो बघा. आता सायन्स याच्यामधला थेरॉटिकल पार्ट थोडासा असा आहे की हा मी ग्लास घेतला, ग्लास, बरोबर आहे.
ही झाली त्याची लिक्विड लेवल. तर लिक्विड लेवल, तर त्याच्यामधला त्याचा रिझल्टंट असतो ना, तो रिझल्टंट नेहमी कसा असतो, त्याला इकडं फोर्स अप्लाय करतो. रिझल्टंट इकडं असतो, म्हणजे त्याला कसा असतो, तुमच्या लिक्विड ग्लासमधल्या पाण्याच्या वॉटर लेवलला कसा असतो, तो परपेंडिक्युलर असतो. बरोबर आहे. सपोज तुम्ही ग्लास तिरका करा. बघा मी काय म्हणतोय, ग्लास तिरका करा, तरी पण रिझल्टंट कसा असतो, डाऊनवर्ड डायरेक्शनने असतो. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ लिक्विड लेवल कशी असते त्यातली, हे अशी असते. बघा तुम्ही प्रयोग करून, एक्झाम्पल म्हणून प्रयोग करून बघा. समजा मी तो ग्लास असा केला तिरका, परत इकडच्या साईडला तिरका केला, तर आपला रिझल्टंट तर कसा, रिझल्टंट ही काय आपला असा खाली डाऊनवर्ड सरळ खाली, आणि त्याला हे लिक्विड कसं असणार आहे, परपेंडिक्युलर. बरोबर आहे. हे लगेच तुम्हाला लक्षात येते. ग्लास तिरका केला का नाही, वॉटर लेवल पण अशी तिरकी होते बघा. पण ग्लास तिरका झाला तरी चालेल, वॉटर हा असा सरळ राहतो, मग त्याचा रिझल्टंट कसा असतो, त्याला परपेंडिक्युलर असतो. हा झाला त्याचा रिझल्टंट. बरोबर आहे. मग आता हे झाल्यानंतर, तर ह्या ग्लासमधला रिझल्टंट आत्ताच आपण पाहिलं की डाऊनवर्ड डायरेक्शन असतो. म्हणजे असं काय, तुम्ही कधी एक्सपेरिमेंट करून पाहिलं तरी चालेल. बघा ग्लास म्हणजे ह्याचा काय असतो, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तो काय असतो, डाऊनवर्ड डायरेक्शनने असतोय. बरोबर आहे. ग्रॅव्हिटेशन फोर्स कसा असतोय, डाऊनवर्ड डायरेक्शनने असतोय. मग इकडे जाणार आहे. मग आता तुम्ही हा जरी ग्लास तिरका करा, काचेच्या ग्लासात तुम्ही पाणी घेऊन बघितलं तर लगेच लक्षात येईल त्याचा रिझल्टंट ग्रॅव्हिटेशनल फोर्स डायरेक्ट डाऊनवर्ड डायरेक्शनने असतो. हा कधीच तुम्हाला असा येणार नाही, तो तुम्हाला असंच दिसणार. बरोबर आहे. जसं तुम्ही फक्त तो ग्रॅव्हिटेशनला तुम्ही पाणी कसं पण बघा, हा असंच दिसणार तुम्हाला. हवं तर इकडचं पाणी सांडून जाईल, पण ते असंच दिसणार आहे. बरोबर आहे, तुमचं ग्लासमधलं पाणी. ओके. आता म्हणजे थोडक्यात इन द सेन्स, वॉटरची जी लेवल असते ना, ते रिझल्टंटला कशी असते, परपेंडिक्युलर. सांगायचा भाग एवढाच. वॉटर लेवल कशी असते, किंवा लिक्विड लेवल, कुठलंही लिक्विड घ्या, वॉटर घ्या, केरोसिन घ्या, काही घ्या, ती कशी असते, तर रिझल्टंटला परपेंडिक्युलर. एवढंच सांगायचं आहे. लिक्विड कुठलंही असू दे, रिझल्टंटला परपेंडिक्युलर. आता हा तर रिझल्टंट आहे आपला. बरोबर आहे. मग हा रिझल्टंट वेक्टर आहे, त्याला परपेंडिक्युलर, हे झालं त्याला परपेंडिक्युलर. बरोबर ना. हे असं परपेंडिक्युलर, क्यू जर इकडे मी वाढवला तर हा परपेंडिक्युलर झाला. पण ह्याला परपेंडिक्युलर लिक्विडची लेवल असते, म्हणजे ॲक्च्युली ही अशी. बरोबर आहे, अशी. बरोबर आहे. आणि ही जर आपण अशी पुढं अशीच कंटिन्यू केली ना, की ही झाली तुमची लिक्विड लेवल. ही झाली तुमची लिक्विड लेवल. झालं. म्हणजे आता आपण तो जो बघितला की कॉन्केव्ह सरफेस. बरोबर आहे. आणि हा कॉन्केव्ह सरफेस म्हणजे ह्यातला जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे, जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे तो किती असणार आहे, थीटा इज काय असणार आहे, थीटा हा काय असणार आहे, लेस दॅन कशापेक्षा, 90 डिग्री. बरोबर आहे. हा थीटा येणार आहे तो 90 डिग्रीपेक्षा कमी येणार आहे. बरोबर आहे. इथं जर आपलं वरती साईन चुकलं, थीटा इज लेस दॅन 90 डिग्री. ओके. असो. आता हे झाले तुमचं कॉन्केव्ह शेप. बरोबर आहे. कॉन्केव्ह आपण त्याला काय म्हणतो, मिनिस्कस. आणि तो थीटा जो अँगल असतो तो 90 डिग्रीपेक्षा कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ॲक्युएट अँगल. मग हे कोणकोणत्या केसमध्ये पॉसिबल आहे, हे सगळ्याच केसमध्ये पॉसिबल नाही कॉन्केव्ह शेप. मग कुठल्या कुठल्या केसमध्ये पॉसिबल आहे, एक तर वॉटर और ग्लास अँड केरोसिन और ग्लास, ह्यामध्येच फक्त पॉसिबल आहे ते. बरोबर आहे. म्हणजे ऑब्वियसली सच लिक्विड वेट्स द सॉलिड सरफेस, म्हणजे जे लिक्विड तुमचं सॉलिड सरफेसला ओलसरपणा असतो म्हणजे येतो त्याच्यामुळे त्यालाच फक्त आपण कॉन्केव्ह शेप येऊ शकतो. बरोबर आहे. एकदम सिंपल आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं हा आहे तुमचा पॅरलॉग्राम लॉ. बरोबर आहे. आणि हे लक्षात घ्यायचं, लिक्विडची लेवल नेहमी रिझल्टंटला कशी राहते, हे परपेंडिक्युलर आहे बघा, हे परपेंडिक्युलर, आणि परत हे इकडे लिक्विड लेवल आली. बरोबर आहे. म्हणजे हा जो शेप आहे तो कसा झाला आहे, कॉन्केव्ह. बरोबर आहे. हा झाला आहे कॉन्केव्ह शेप आहे हा, अंतर्वक्र. हे महत्त्वाचं आहे. आता ही जरी तुम्ही पेन्सिलनं काढलेली लाईन रफ केली तरी चालते. हे पहा मी ती लाईन
थोडीशी रफ करून टाकली, ती रफ करून टाकायची लाईन लगेच. हा आला तुमचा सॉलिड, हा आला लिक्विड, इकडं काय आलं एअर, हा काय तुमचा आला स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके, एकदम सिम्पल कन्सेप्ट. आता ह्याच्याशी रिलेटेड जरा तुम्हाला ह्या सगळ्या खाली थेरॉटिकल पार्ट जे आता हे सगळं सांगितलं ते सगळ्या थेरॉटिकल पार्ट तुम्ही लिहिणंसुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ओके, हे सुद्धा सगळं तुम्हाला लिहिलं लागणार आहे. आपण पाहिलं आता कॉन्केव्ह मिनिस्कस, ओके, और ॲक्युएट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता आपण बघूया कॉन्वेक्स मिनिस्कस, ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हे एक आपल्याला सांगायचं राहून गेलं की हा जो कर्व शेप आहे तर ह्याला एक टँजंट ड्रॉ केली. ह्या कर्व शेपला जर आपण ह्या पॉईंटपासनं टँजंट ड्रॉ केली तर त्याचा ह्या लिक्विडमध्ये जो काय अँगल येणार आहे तो आपला असतो ॲक्युएट अँगल. ओके, म्हणजे हा अँगल ऑफ असतो कॉन्टॅक्ट विच इज डिनोटेड बाय थिटा. हा असतो तो तुमचा अँगल, ओके, विच इज डिनोटेड बाय थिटा. ओके, हे आपल्याला सांगणं खूप गरजेचं आहे. आता यानंतर आपण पाहूया तो नेक्स्ट पॉईंट. नेक्स्ट पॉईंट पाहूयात आपण कॉन्वेक्स मिनिस्कस, ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, आता ह्याचा जो थिटा असणार आहे तो 90 डिग्री असणार आहे. आपण मागच अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये बघितलं की ह्याच्यामध्ये आपल्याला मर्क्युरी हा सबस्टन्स यूज करावा लागणार आहे. ओके, आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय समजून घ्यायचं आहे ते नीट पारकाने पहा. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हा एकच पार्ट आधी आपण थोडा बेसिक ह्यामध्ये जसा त्या मागच्यामध्ये कॉन्केव्ह मिनिस्कसमध्ये बेसिक बघितला त्यामध्ये हा पण बेसिक बघूया. इकडं आता ग्लास आहे, बरोबर आहे. ग्लासच्या इकडं ग्लास असल्यामुळे ग्लासच्या कॉन्टॅक्टमध्ये इकडं काय आहे, हे लिक्विड आहे, बरोबर आहे. आता इकडं लिक्विड येणार आहे आणि लिक्विड काय असणार आहे तुमचं एच जी मीन्स काय मर्क्युरी, बरोबर आहे. ही सगळी काय आली तुमची ग्लास आली. ओके, ही ग्लास आली. ओके, आणि इथं जो येणार आहे तो काय येणार आहे, काय म्हणतो आपण याला स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके, आता स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सला पण आपण परत ए नाव देणार आहे. ओके, इकडं तर मर्क्युरी असणार आहे, बरोबर आहे. आपण एअर तर काही कन्सिडरच करत नाही, निग्लिजिबल असते म्हणून. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं इथं एच जी अँड एच जी मर्क्युरी आणि मर्क्युरीमध्ये लागणारा कोणता फोर्स लागतो, कोहेजिव्ह फोर्स, बरोबर आहे. तो काय असतो ग्रेटर असतो, बरोबर आहे. का ग्रेटर असतो तेही मी सांगतो त्यानंतर. म्हणजे तो कुठं लागणार आहे, तो इकडं लागणार आहे, बरोबर आहे. हा मॉलिक्यूल तर लिक्विड आहे ना, लिक्विड काय आहे तुमचा आता मर्क्युरी आहे, मर्क्युरी मॉलिक्यूल आहे. मर्क्युरी टू मर्क्युरी जो लागणारा कोहेजिव्ह फोर्स ग्रेटर असतो. मी मगाशी पण ह्याचं रिझन दिलेलं आहे, ह्याचं रिझन मी नंतर देतो म्हणजे हा झाल्यानंतर. आता हा ह्याच्यामध्ये इकडं लागणारा म्हणजे ह्या मर्क्युरी मॉलिक्यूलला ए ह्या मॉलिक्यूल आहे तो लिक्विड आहे, मर्क्युरीचा आहे. मर्क्युरी टू सॉलिड इकडं लागणारा म्हणजे एच जी टू ग्लास मॉलिक्यूल त्याच्यामध्ये कुठला फोर्स असणार आहे, ॲडेझिव्ह फोर्स असणार आहे. तो कसा असतो, कमी असतो. का असतो कमी, रिझन आहे त्याचं एकदम सिम्पल रिझन. बघा तुम्ही कधीही मर्क्युरी, मागं पण क्लासमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं असेल, मर्क्युरी जर तुम्ही हातावर घेतली एक तर हातावर घेत नाहीत, पॉयझनस असते खूप मर्क्युरी, हातावर घ्यायची नसते ती. जर हातावर घेतली ना ती कधीही आपल्या हाताला चिटकत नाही. मग हात आपला सॉलिड आहे, बरोबर आहे, मर्क्युरी लिक्विड आहे. म्हणजे ह्याचा अर्थ सॉलिड आणि लिक्विडमधला असलेला ॲडेझिव्ह फोर्स कसा असतो, कमी असतो, बरोबर आहे. आणि लिक्विड आणि लिक्विड, बरोबर आहे. ते लिक्विड बघा, जर दोन मॉलिक्युल्स असतील मर्क्युरीचे ते एकमेकांकडे लगेच अट्रॅक्ट होतात आणि एक मोठा मॉलिक्यूल तयार होतो, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये ह्याचा अर्थ कोहेजिव्ह फोर्स काय असतो, जास्त असतो ॲज कम्पेअर्ड टू वॉटर. ओके, आता हे सगळं झालं आपल्याला बेसिक. आता परत एकदा आपल्याला मगाच्यासारखीच डायग्रॅम बघायची आहे, आता तीसुद्धा अशीच आपण फाइंड करू, नीट लक्ष. आता आपण कॉन्वेक्स मिनिस्कसमध्ये हा पण पार्ट एकदम सिम्पल आहे, तुम्हाला समजून घ्यायचा आहे. सेम आपण मेथड इकडं पण यूज करणार आहे, तीच मेथड आहे, फक्त आपल्याला आता लक्ष द्यायचं आहे. बघा आता परत एकदा मी इकडं परत एकदा सॉलिड घेतलं. ओके, इकडं काय लिक्विड आहे,
ओके, हे लिक्विड आहे, हे सॉलिडचा भाग आहे, इकडं ग्लास आहे, बरोबर आहे. आणि मगाच्यासारखाच परत एकदा मला काय करावं लागेल, स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स काढावं लागेल. हा काढला, स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स, याला आपण काय म्हणतो, स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके, आता पहिल्यासारखंच आता काय मला एकच कळतं ह्याच्यामध्ये की मर्क्युरी आणि मर्क्युरी, म्हणजे हा मर्क्युरीचा मॉलिक्यूल आहे, त्याला आपण ए म्हटलेलं आहे, बरोबर आहे. मर्क्युरी टू मर्क्युरी ह्याच्यामध्ये जो काय फोर्स लागणार आहे तो काय असणार आहे, कोहेसिव्ह फोर्स आहे, आणि तो ग्रेटर असणार आहे. मर्क्युरी आणि सॉलिड त्याच्यामध्ये जो फोर्स लागणार आहे तो काय असणार आहे, लेस असणार आहे. ओके, मग आता तो फोर्स लेस आहे म्हटलं की मी तो लेस असल्यामुळं मी त्याच्यामधलं जे वेक्टर आहे, म्हणजे इकडं मी वेक्टर ड्रॉ करतो, बरोबर आहे. मी वेक्टर हा कमीच घेणार आहे, थोडासाच घेणार आहे. का थोडासाच घेणार आहे, कारण त्याच्यामधला ॲडेसिव्ह फोर्स कमी आहे. आता कोहेसिव्ह फोर्स जास्त असल्यामुळे मी ही लाईन मोठी घेणार आहे. आता ही जर ज्यावेळेस मी हे कंपॅरिझन करतो आहे, ओके, हे कंपॅरिझन केल्यानंतर मी ही भली मोठी लाईन थोडीशी कन्सिडर करतो आहे. कशाची, का मोठी केली, हा वेक्टर मी मोठा का घेतला, रिझन आहे माझ्याकडे. रिझन आहे काय, तर मर्क्युरी आणि ग्लासमधला कोहेसिव्ह फोर्स काय जास्त आहे. सॉरी, मर्क्युरी आणि मर्क्युरीमधला कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे. मर्क्युरी आणि ग्लासमधला ॲडेसिव्ह फोर्स हा ॲडेसिव्ह फोर्स कमी आहे, हा कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे मर्क्युरी आणि मर्क्युरीमधला, म्हणून मी जास्त घेतली, बरोबर आहे. सेम फॉर्म्युला, सेम फंडा. काय करायचं आहे, तर तुम्हाला इथं एक ह्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायची आहे, बरोबर आहे. परपेंडिक्युलर इथं मी ड्रॉ करणार आता त्याला. मग इथं मी परपेंडिक्युलर त्याला ड्रॉ करून घेतो आधी. इथे एक परपेंडिक्युलर टाकली मी, बरोबर आहे. आता हे आपण विसरलो ना, हा कुठला आहे, ॲडेसिव्ह आहे, म्हणून त्याला काय नाव आहे आपलं, वेक्टर ए पी बार. ओके, आणि हा कोहेसिव्ह आहे, हा कुठला आहे आपला, वेक्टर ए क्यू बार. ओके, हा आता हे झाल्यानंतर ए पीला हा परपेंडिक्युलर झाला. आता ए क्यूला हे परपेंडिक्युलर ड्रॉ करणं पण गरजेचं आहे. हे परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतो मी, संपला. ओके, आता तुम्हाला माहिती आहे बाय पॅरलेलोग्राम थिअरम ऑफ ॲडिशन ऑफ वेक्टर, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, दोन्ही वेक्टरच्या टेलपासून एक डायगोनल ड्रॉ करतो, बरोबर आहे. आपण ही डायगोनल ड्रॉ केली, त्याला काय म्हणतो आपण, रिझल्टंट. त्याला आपण म्हणतो रिझल्टंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रिझल्टंटला, ही जी रिझल्टंट आहे, ह्या रिझल्टंटला परपेंडिक्युलर तुमचं काय असतो, रिझल्टंटला परपेंडिक्युलर तुमची वॉटर सरफेस असतो. म्हणजे ह्याला इकडं असा परपेंडिक्युलर झाला, बरोबर आहे. मग तो आपण असा घेतो, बरोबर आहे. असा घेतल्यावरती हा इकडं असा टोटल ड्रॉ करून टाकायचा. ओके, हा झाला तुमचा शेप. कुठला झाला, हा कॉन्केव. ओके, एकदम सिम्पल आहे. आता जर आपण ही रफ केली, तुमची पेन्सिलनं काढलेली लाईन पेन्सिलनं काढलेली लाईन रफ करून टाकली, बरोबर आहे. हा शेप कसा आला आहे, ही लिक्विड बघा, हा लिक्विड आहे. ह्या लिक्विडमध्ये हा कसा शेप आला आहे मर्क्युरीचा, तर कॉन्व्हेक्स आला आहे. अजून एक आपला भाग राहिला, ह्याला काय ड्रॉ करतो आपण, टँजंट ड्रॉ करतो, बरोबर आहे. शेपला ह्या पॉईंटपासनं, अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या पॉईंटपासनं ही केली आपण टँजंट ड्रॉ, ही टँजंट ड्रॉ केली. आता लिक्विडमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन आठवा. आपण जो अँगल काउंट करतो तो कुठं करतो, लिक्विडमधून करतो, म्हणजे हा इथपर्यंत, बरोबर आहे. म्हणजे हा लिक्विडपर्यंत हा अँगल आपण काउंट करतो, बरोबर आहे. आणि हा जर अँगल जर बघितला आपण बारकाव्याने, तर तो अँगल थिटा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ग्रेटर दॅन 90 डिग्री, 90पेक्षा तो काय असतो, जास्त असतो. आता इकडं काय आपण घेतलेली, सगळी मर्क्युरी घेतलेली, बरोबर आहे.
HG. इकडं काय आहे तुमची एअर आहे, बरोबर आहे. आणि ग्लास काय आहे तुमचा सॉलिड आहे, बरोबर आहे. एकदम सिम्पल फंडा. इथून फक्त लिक्विडमधला काउंट करायचा, इथून इकडं, बरोबर आहे. जो अँगल आहे तो किती असणार आहे, ग्रेटर दॅन 90 डिग्री. इथपर्यंतच 90 झाला ना. आणि हा कसा कर्व आला हे खूप महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. हा कर्व आला आहे ना, हा कॉन्वेक्स आहे, बरोबर आहे. हा झाला तुमचा कॉन्वेक्स, बरोबर आहे. हा कॉन्वेक्स शेप आहे. आणि ही परफेक्ट डायग्रॅम आहे तुमची. ही ज्यांना डायग्रॅम जमणार आहे व्यवस्थित त्यांनाच हा पार्ट कळाला असं समजता येईल. ओके. त्याच्यामध्ये ही डायग्रॅम जर बघितली तर ह्याच्या आपण ते मॅग्नेट्यूड तो घेतलेला आहे, कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इकडं ॲप्लाय होणारा कोहेजिव्ह फोर्स जास्त आहे, बरोबर आहे. आणि इकडं ॲप्लाय होणारा ॲडेजिव्ह फोर्स कमी आहे, बरोबर आहे. मग तो रिझल्ट इकडं आला बाय युजिंग पॅरलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन ऑफ वेक्टर. ओके. हे पण खूप महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. ऑब्वियसली दिस लिक्विड म्हणजे हे लिक्विड काय मर्क्युरी डज नॉट वेट दॅट सॉलिड सरफेस, बरोबर आहे. वेट म्हणजे ह्याच्यामध्ये हे सॉलिड जो काय भाग आहे, सॉलिड म्हणजे ग्लास असेल तर तो काय होणार नाही. वेट म्हणजे ओलसरपणा तुमच्या सॉलिड कुठल्याही मटेरियलला येऊ शकत नाही. ओके. ऑब्वियसली हे तुमचं हे कॉन्वेक्स मिनिस्कस कसं झालं ते हे लगेच लक्षात यायला पाहिजे. ओके. मग ह्या सॉलिड आणि लिक्विड बाउंड्रीवरती इथं दिस मेक्स द मिनिस्कस, त्या मिनिस्कसला काय म्हणतात कॉन्वेक्स, बरोबर आहे. आता ह्याच्यात एक टँजंट ड्रॉ केली तर ए आणि ह्या टँजंटला आपण काय म्हणतो नेहमी AT, बरोबर आहे. हे नॉर्मल आहे, बरोबर आहे. कशाला तर ह्याला नॉर्मल आहे, कशाला तर ARला नॉर्मल आहे ती. AT इज नॉर्मल टू AR. हां, हे एवढं सिम्पल आहे. आणि हे असंच तुम्हाला वर्डिंगमध्ये फक्त तिथं मेन्शन करायचं आहे, बरोबर आहे. फॉर इक्विलिब्रियम ऑर स्टॅबिलिटी ऑफ लिक्विड सरफेस द नेट फोर्स तुमचा इकडं असलेला काय असणार आहे AR, बरोबर आहे. ॲक्टिंग ऑन ऑल मॉलिक्युल्स सिमिलर टू द A मस्ट बी नॉर्मल टू द लिक्विड सरफेस ऑफ ऑल पॉईंट्स, बरोबर आहे. AP इज द ॲडेजिव्ह फोर्स विच इज लेस दॅन कोहेजिव्ह फोर्स AQ, बरोबर आहे. हेच एवढं तुम्हाला फक्त सांगायचं आहे. एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये, आणखी जास्त काय त्याच्यामध्ये व्यवस्थित मेन्शन केलं की लगेच समजू जाईल, बरोबर आहे. मग असंही तर तुम्हाला लिहिता येईल की सच लिक्विड डज नॉट वेट दॅट द सॉलिड सरफेस, बरोबर आहे. हे जे लिक्विड आहे ते सॉलिड सरफेसला वेट WET, वेट मीन्स ओलसरपणा, हे समजून घ्या. एकदम सिम्पल आहे, बरोबर आहे. आता ह्याच्यानंतर हा झाला सेकंड, कोणता झाला आपला कॉन्वेक्स मिनिस्कस, म्हणजेच ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ऑप्ट्यूस अँगल का म्हणतात, बिकॉज अँगल इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. आता आपण ह्याच्यानंतरचं पाहणार आहे झिरोथ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. नेक्स्ट पॉईंट बघतोय आता आपण झिरोथ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा पण सिम्पल एकदम पॉईंट आहे. पहिला आपण बघितला आहे कॉन्केव्ह मिनिस्कस विच थिटा इज लेस दॅन 90 डिग्री. त्यालाच आपण ॲक्युएट अँगल म्हणतो, म्हणजे वॉटर आणि ग्लासमध्ये आपण कन्सिडर केलं होतं. आता तिथं काय होतं, थोडंसं पार्शली वेट म्हणजे थोडासा ओलसरपणा तुमच्या हाताला येतो, कंप्लीट म्हणता येत नाही, बरोबर आहे. सेकंड आपण बघितला कॉन्वेक्स मिनिस्कस, बरोबर आहे. कॉन्वेक्स म्हणजे थिटा हा 90पेक्षा ग्रेटर असतो, तिथं आपण मर्क्युरी आणि ग्लास यूज करतो, म्हणजे त्याचा अँगल येतो त्याला आपण ऑप्ट्यूस अँगल म्हणतो. आता आपण इकडं बघणार आहे झिरोथ अँगल ऑफ थिटा, बरोबर आहे. आता जो आता मागचा कॉन्वेक्स बघितला ना, डज नॉट वेट सॉलिड आपण बघितला, म्हणजे जे मर्क्युरी जे असतं मागच्या पॉईंटमध्ये आपण बघितलं, मर्क्युरी असतं ते काय करतं सॉलिडला वेट करत नाही, म्हणजे वेट करत नाही इन द सेन्स ओलसरपणा सॉलिडवरती येत नाही कसलाच, कारण त्याचा कोहेजिव्ह फोर्स हा ग्रेटर असतो, बरोबर आहे. आता इथं आपण झिरोथ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघणार आहे, बरोबर आहे. आता इथं झिरोथ अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये आपण काय असतं माहिती आहे का, म्हणजे आता जे आपण लिक्विड असतं ते कुठलं असतं बघा, नीट लक्षात घ्या. हायली प्युअर वॉटर अँड हायली प्युअर वॉटर, आणि जे आपण दुसरं असतं ते नुसते ग्लास नसते, ते काय असते क्लीन ग्लास विदाऊट डस्ट, क्लीन ग्लास, बरोबर. हायली प्युअर वॉटर जे असतं ते काय असतं, का घेतलेलं असतं ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यासाठी आधी आपण एक डायग्राम बघू. पाहता एक आपण
एक्झाम्पल म्हणून ही एक डायग्राम कन्सिडर करणार आहे. आणि आपण नेहमीच बघतो एक बेसिक मॉडेल आपण त्याचं पाहतो आहे. ऑब्वियसली तुम्हाला इकडं जे दिलेलं आहे ते इकडं कसलं आहे, हायली प्युअर वॉटर, हे इम्पॉर्टंट आहे, हायली प्युअर वॉटर. आणि इकडं जे दिलेलं आहे ते तुम्हाला काय असणार आहे, क्लीन ग्लास. ओके, क्लीन ग्लास. इकडं ग्लास आहे. ओके, आता ग्लास कन्सिडर केलेली म्हणजे ही तुमची ग्लास असणार आहे. ऑब्वियसली आपण ह्याचं जिथं कॉन्टॅक्ट होतो तिथं काय कन्सिडर करतो, एक बेसिक आपण मॉडेल नेहमी तयार करतो आहे. मागच्या दोन्हीला पण आपण बेसिक मॉडेल तयार केलं. हा आता आपण स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतो याला आपण. ओके ओके, आता हा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स झाल्यानंतर आपल्याला काय ह्यातला बेसिक पार्ट समजून घ्यायचा आहे. तर त्यातला बेसिक पार्ट काय त्यात आपण बघूया. आता हे जे हायली प्युअर वॉटर अँड क्लीन ग्लास असतं ना, हे सगळ्यात महत्त्वाचं कम्प्लिटली वेट असतं. वेट म्हणजे ह्याच्यात टोटली ओलसरपणा येतो. कशाला, त्या ग्लासवरती. कशामुळं, प्युअर वॉटर असेल तर. प्युअर वॉटर पाहिजे. आता जे आपण मागं जे वॉटर म्हणजे पाणी घेतलं होतं, वॉटर घेतलं होतं, ते पार्शियली वेट होत होतं ॲक्विट अँगलमध्ये. बरोबर आहे, ॲक्विट अँगलमध्ये पार्शियली वेट होत होतं. तसंच कॉन्वेक्समध्ये जे पाहिलं होतं त्याच्यामध्ये डू नॉट वेट सॉलिड, म्हणजे ते वेट म्हणजे ओलसरच होत नव्हतं ग्लास कसलंच मर्क्युरीमुळं. आता ह्याच्यामध्ये जे हायली प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लास घेतलेले आहे ते पार्शियली वेट, कम्प्लिटली वेट आहे, म्हणजे कम्प्लिटली त्याच्यात ओलसरपणा येणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं आता ह्याच्यामध्ये एक कंडिशन आहे, नीट समजून घ्यायची आपल्याला. आता ती आता इथं आपण काय घेणार आहे, प्युअर वॉटर अँड क्लीन ग्लास. बरोबर आहे, वॉटर अँड ग्लास. ओके, मी आता इथं प्युअर वॉटर म्हणत नाही, क्लीन ग्लास म्हणत नाही, मी फक्त वॉटर आणि ग्लास कम्पेअर करतो. आता जर वॉटर आणि ग्लास ह्याच्यामध्ये कुठला फोर्स असणार आहे, तुमचं हे ग्लास असणार आहे, इकडं वॉटर असणार आहे. ह्याच्यामध्ये कुठला फोर्स असणार आहे, वॉटर अँड ग्लासमध्ये ॲडेझिव्ह फोर्स असणार आहे. बरोबर आहे, ॲडेझिव्ह फोर्स असणार आहे. तो काय असतो, व्हेरी 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 ग्रेटर असतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती असलं पाहिजे, कारण हे कम्प्लिटली वेट आहे. बरोबर आहे, व्हेरी व्हेरी ग्रेट असतो. बरोबर आहे, खूप जास्त असतो. काय, वॉटर मॉलिक्यूल अँड ग्लास मॉलिक्यूलमधला जो ॲडेझिव्ह फोर्स असतो तो खूप ग्रेटर असतो. आता त्याच्यानंतर दुसरं येतं वॉटर टू वॉटर. बरोबर आहे, हा वॉटर मॉलिक्यूलचा आहे आपला ए, हा मॉलिक्यूल, आणि इकडं लागणारा फोर्स आहे कुठला, कोहिजिव्ह, कारण ते दोन सेम सबस्टन्स आहेत, सेम मॉलिक्यूल्स आहेत. त्याच्यामध्ये लागणारा कोहिजिव्ह फोर्स हा निग्लिजिबल असतो. निग्लिजिबल. ओके, हा निग्लिजिबल असतो. कशामधला, इकडचा. निग्लिजिबल म्हणजे नसल्यात. बरोबर आहे. आणि तुम्हाला हे तर माहिती आहे, इथला म्हणजे कुठला, वॉटर मॉलिक्यूलचा इकडं एअरशी, इकडचा पण कसा असतो, निग्लिजिबल असतो. म्हणजे आपण इथं म्हणूया वॉटर टू एअर. त्याच्यामध्ये कुठला असणार आहे, ॲडेझिव्ह फोर्स. तो सगळ्याच केसेसमध्ये म्हणजे मागच्या कॉन्केव्हमध्ये, कॉन्वेक्समध्ये ॲडेझिव्ह फोर्स कसा असतो त्याच्यामधला, तो पण काय असतो, निग्लिजिबल. बरोबर आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण हे जे आपलं झिरोथ अँगल कशामुळे होतो, हायली प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लास त्याच्यामध्ये कसा असतो, कम्प्लिटली वेट असतो. बरोबर आहे. आता ते आपल्याला मेन डायग्राम तर पाहिजेच आहे, पण मला सगळ्यात महत्त्वाचं हे सांगायला आवडेल की हे जर आपण जे पाहिलं, म्हणजे हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर पाहणार आहे बिटवीन तुमचा लिक्विड, हा लिक्विड आणि तुमचा हा इकडचा असलेला हायली प्युअर वॉटर. बरोबर आहे. तर ते लिक्विड आणि सॉलिडचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे ना, विच इज कम्प्लिटली वेट अ सॉलिड, म्हणजे हे पूर्णपणे सॉलिडला थोडक्यात ओलसरपणा किंवा भिजवतं आहे. कशाला, म्हणजे क्लीन ग्लासला. ओके, क्लीन ग्लास सरफेसला. बरोबर आहे. आता पुढं बघूया. आता आपण ही आपलं बेसिक डायग्राम झाली. आता मेन डायग्राम पाहूया. चला त्या मेन डायग्रामकडे जर आता आपण कॉन्सन्ट्रेट करू. हे तर तुम्हाला माहिती आहे, हा काय सॉलिड आहे, नेहमीप्रमाणे हा काय इकडं लिक्विड आहे. ओके, आता हे सॉलिड आणि लिक्विड आणि हा तर तुम्हाला माहिती आहे, हा काय असणार आहे, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स मॉलिक्यूल ए, जो लिक्विडचा असणार आहे. ओके,
आता आपल्याला कंडिशन्स माहिती आहेत. काय कंडिशन्स आहेत की वॉटर आणि ग्लासमध्ये ॲडेसिव्ह फोर्स कम्प्लिटली वेट हायली प्युअर वॉटरला हायली प्युअर वॉटरला आणि क्लीन ग्लासला, बरोबर आहे, ते काय असतं, कोहेसिव्ह फोर्स काय असतो, व्हेरी व्हेरी ग्रेटर असतो आहे. ओके, आता यामध्ये आता आपण बघणार आहे ग्रेटर असतो आहे. आता ग्रेटर असू दे, मग आपण काय करणार आहे, पहिल्यांदा आपली फर्स्ट स्टेप कोहेसिव्ह फोर्सचा आपण ग्रेटर असल्यामुळं कशामध्ये, ह्या लिक्विड मॉलिक्यूलमध्ये आणि सॉलिडमध्ये ती पहिल्यांदा आपण हे जास्त असणार आहे. ओके, मग हे तर तुम्हाला माहिती आहे, वेक्टर AP इज द कोहेसिव्ह फोर्स. आता त्याच्यानंतर वॉटर आणि वॉटरमध्ये तर तुमचा हा ॲडेसिव्ह फोर्स झाला आणि वॉटरमध्ये कोहेसिव्ह फोर्स हा निग्लिजिबल आहे. म्हणजे ही पण लाईन आपण आता काढणार नाही. इकडं एअरमध्ये पण आपण इकडं जाणार नाही आहे. एअरमधला तर इकडं आपण पहिल्यापासूनच निग्लिजिबल आहे. ओके, निग्लेक्टच करतो आपण त्याला. इकडं पण यावेळेस निग्लेक्ट करणार आहे. आता ह्याच्यामधला जो रिझल्टंट असतो ना, इकडं जो रिझल्टंट येणार आहे ना, आता इथं तुमचा रिझल्टंट कसा येईल, तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचे इकडं Q येत होता तो पण निग्लिजिबल आहे. मग रिझल्टंट तुमचा हाच असणार आहे. आता P पशीच तुमचा R रिझल्टंट येणार आहे. मग आता तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की जर रिझल्टंट असला तर तुम्हाला हे, मी परत एकदा इथं छोटीशी ती डायग्राम काढतो आहे, हे पाणी आहे, बरोबर आहे, ह्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे रिझल्टंट हा इकडच्या डायरेक्शनने असणार, डाऊनवर्ड डायरेक्शननी. पाण्याला म्हणजे वॉटर सरफेसला ते कसं असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. तुम्ही कसं जरी तुमचा ग्लास घेतला, बरोबर आहे, तर त्याच्यामधलं पाणी कुठं असतं, डाऊनवर्ड डायरेक्शनने असतं, बरोबर आहे, आणि त्याला ते कसं असतं, डाऊनवर्ड डायरेक्शनने असतं, आणि त्याला ते कसं असतं, परपेंडिक्युलर असतं, बरोबर आहे. हे परपेंडिक्युलर आलं, बरोबर आहे, मग हे परपेंडिक्युलर आलं. मग आता हे रिझल्टंट परपेंडिक्युलरला कसं येणार आहे, असा येणार आहे, बरोबर आहे. मग आता ह्या झिरोथमध्ये काय येणार आहे जरा समजून घ्या. झिरोथमध्ये हा इकडं असं येणार, हे परपेंडिक्युलर, म्हणजे ह्याला हे असं इकडं खाली येणार, बरोबर आहे, इकडं असं खाली येणार आणि मग हे असं इकडं टर्न होणार आहे, बरोबर आहे. मग ही तुमची काय झाली, ही लिक्विडची लेवल झाली, ही लिक्विड आलं तुमचं, विच इज कम्प्लिटली वेट दी सॉलिड. टोटली सॉलिडला वेट करतं ते, ओलसरपणा येतो, इकडचा काय संबंधच राहत नाही. ओके, म्हणजे हा झाला तुमचा, बरोबर आहे. आता ह्यालाच आपण काय करतो, टँजंट ड्रॉ करतो. जर आपण आता त्याच्यामध्ये टँजंट ड्रॉ केली, कशाला, आपण त्या मिनिस्कसलाच करतो. हा झाला मिनिस्कस, आणि मिनिस्कसला आपण जर इथं टँजंट ड्रॉ केली तर ही टँजंट ह्याच्यावरतीच येते, सॉलिडवरती. ही टँजंट झाली आहे का नाही, ही झाली तुमची टँजंट विच इज डिनोटेड बाय कॅपिटल T. आले का? ओके, म्हणजे आता ह्यातला जर अँगल मेजर केला तर तो अँगल किती येतो आहे, थिटा. थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. एकदम शॉर्ट अँड सिम्पल. दिस इज द हायली प्युअर वॉटर, दिस इज द क्लीन ग्लास, दिस इज द हायली प्युअर वॉटर. हे फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे, एकदम सिम्पल. आणि हा काय झाला, ह्याच्यामधला अँगल इकडंच टँजंट ड्रॉ झाली ना, टँजंट इकडंच आली, त्याच्यामुळं हे जर आपण इथं मेजरमेंट हे ठेवलं तर इकडं 90 डिग्री असतं, पण इकडं टँजंटला आपण ड्रॉ केलेली, टँजंटमधला आपण अँगल घेतो, तर हा डायरेक्ट सॉलिडच्या आणि लिक्विडच्या त्याच कॉन्टॅक्टमध्ये आला, म्हणजे तो अँगल किती आला, 0 आला. म्हणून आपण ह्या सगळ्या कंडिशनला काय म्हणतो, 0th अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, ह्याच्यानंतर आपण बघणार आहे आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री. आता हा झाला 0, तर 90 डिग्रीसाठी आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट आपण पाहतोय, त्यातला लास्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री अँड कंडिशन फॉर कॉन्वेक्सिटी अँड कॉन्केविटी. ओके, कॉन्वेक्सिटी अँड कॉन्केविटी. ओके, ते आपण ते कॉन्वेक्सिटी कॉन्केविटी ते शेवट पाहणार आहोत. आधी आपण हे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री कसं आहे ते पाहून घेणार आहे. आता आपण बेसिक डायग्राम बघूया. आता ह्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे बेसिक डायग्राममध्ये आपल्याला ॲक्च्युली इथं जे लिक्विड घेणारच आहे आपण, बरोबर आहे, ते लिक्विड आहे ना,
ते आपण इमॅजिनरी लिक्विड कन्सिडर करणार आहे आणि इकडं इमॅजिनरी आपण सॉलिड कन्सिडर करणार आहे. बरोबर आहे. इमॅजिनरी लिक्विड आणि इमॅजिनरी सॉलिड. ओके. ऑब्वियसली आपण इकडं स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स कन्सिडर करणार आहे. हा तुमचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. आता ह्याच्यामधला जो अँगल आहे तो किती आला पाहिजे तुम्हाला? 90 डिग्री. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती आला पाहिजे? 90 डिग्री. मग हा जो वॉटर लेवल असणार आहे ते रिझल्टंट तुमचा इकडं आला पाहिजे. मग रिझल्टंटच्या तर आपण काय घेतो आहे? परपेंडिक्युलर घेतो वॉटर लेवल. मग रिझल्टंट तुमचा इथं 90 डिग्री इथं रिझल्टंट आला पाहिजे, आहे का नाही? आता हे इमॅजिनरी सॉलिड आहे, इमॅजिनरी लिक्विड आहे. मग हे कोणतं हे आपल्याला माहीत नाही आहे. बरोबर आहे. मग त्यासाठी कंडिशन काय आहे त्यात आपण मेन डायग्रॅममध्ये बघूया. जरा नीट लक्ष द्या सगळ्यांनी. आता ही डायग्रॅम आपण कन्सिडर करणार आहे. ॲक्च्युली ही लाईन जरा माझ्याकडनं चुकलेली आहे. असो, इकडं मी स्पिअर कन्सिडर केलेला आहे, स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके. आता हे तर तुम्हाला माहिती, ही तर लाईन येणारच आहे 90 डिग्री, हे यायलाच पाहिजे. मी ती फक्त एक शॉर्ट टर्म घेऊन टाकतो. ही तुमची ती लाईन असणार आहे. आता ॲक्च्युली ह्याच्यामध्ये एक कंडिशन होणार आहे. याच्यामध्ये लिक्विड इमॅजिनरी लिक्विड आहे. इकडं तुमचं हे आपण सांगायचं राहून गेलो सॉलिड. बरोबर आहे. आणि इकडं काय असणार आहे? लिक्विड. ओके. तर ही 90 डिग्री कधी पॉसिबल आहे? तर त्यासाठी ह्याच्यामध्ये जो असणारा कोहेसिव्ह फोर्स आहे, बरोबर आहे, इकडं असणारा कोहेसिव्ह फोर्स आहे, तर तो आपण किती कन्सिडर करणार आहे? तो आपण इकडं 45 डिग्री कन्सिडर करणार आहे. म्हणजे तो का कन्सिडर करणार आहे 45? जर आपण इथं 45 घेतलं नाही तर तो आपल्याला 90 डिग्री अँगल तर येऊ शकणार नाही आहे. बरोबर आहे. हा झाला तुमचा कोहेसिव्ह फोर्स. हा आपला मॉलिक्यूल ए. बरोबर आहे. आणि हा इकडचा आपला मॉलिक्यूल कोणता असणार आहे? तर तो असणार आहे AQ, कोहेसिव्ह फोर्स AQ. बरोबर आहे. आता साधारण आपण इकडचा आपण हा कोहेसिव्ह, तर आपल्याला इकडं इमॅजिनरी सॉलिड आहे, त्याच्यामुळे आपण तिकडचा सुद्धा फोर्स जो घेणार आहे तो इमॅजिनरीचा आपण कन्सिडर करणार आहे. बरोबर आहे. मग आता आपण इकडं तो, आता हा कोहेसिव्ह झाला, आता इकडं ॲडेसिव्ह फोर्स पण आपण कन्सिडर करूया. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली तो इकडं पण तोच असणार आहे. मग आपण तो इकडं वाढवूया. बरोबर आहे. सेम असणार आहे. हा झाला तुमचा P पॉईंट. AP इज द तुमचा कोणता? ॲडेसिव्ह फोर्स. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे की परत एक तुम्ही काय करणार आहे की आपण पॅरलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन ऑफ वेक्टर, परत इकडं एक पॅरलर लाईन ड्रॉ करणार आहे. बरोबर आहे. ह्याला ही पॅरलर झाली. बरोबर आहे. आणि ह्याला ही पॅरलर झाली. ओके. ही पॅरलर झाली आता. बरोबर आहे. म्हणजे ही जी लाईन असणार आहे इकडं जाणाऱ्या वेक्टरमधून, इकडं जाणाऱ्या वेक्टरमधून, ह्या टेल पॉईंटमधून जी येणारी तिसरी लाईन असते ह्याला आपण काय म्हणतो? रिझल्टंट. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामधला जो अँगल असणार आहे तो किती असणार आहे? थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. आता हे कधी पॉसिबल आहे तर ते समजून घेऊ आपण. तर त्यासाठी हा इथला सॉलिडमधला जो इथला जो अँगल आहे, बरोबर आहे, तो किती पाहिजे? 45. मग तो इकडून मेजर करा किंवा इकडून मेजर करा. हा 90 डिग्री असल्यामुळे कुठून जरी मेजर केला, तो कुठं मेजर करायचा आहे? सॉलिडमध्ये. तो कंपल्सरी अँगल किती पाहिजे? 45 डिग्री. हे महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला इथे एक इक्वेशन मिळणार आहे फॉर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री. त्यासाठी फॉर्म्युला आहे AP इज इक्वल टू AQ डिवायडेड बाय √2. कसा आला, काय आला माहीत नाही. बरोबर आहे. पण ते कसा आला ते आपण बघूया. बुकमध्ये पण दिलेलं नाही आहे.
आता ए पी म्हणजे काय असणार आहे तुमचा, ए पी इकडचा असतो ॲडेझिव्ह फोर्स, बरोबर आहे, आणि ए क्यू का असतो तुमचा कोहिजिव्ह फोर्स. हा झाला. आता ह्याच्यामध्ये हा 90 डिग्रीसाठी झालं. आपल्याला दोन अजून एक कंडिशन पाहायच्या राहिल्या. कोणत्या कंडिशन? ठीक आहे, कॉन्वेक्सिटी अँड कॉन्केव्हिटी. आता कॉन्वेक्सिटी म्हणजे काय ते आपण बघूया. नीट लक्ष द्या आता सगळ्यांनी. फॉर कॉन्वेक्सिटी, त्याच्यामधला कॉन्वेक्सिटी म्हणजे काय असतो, कॉन्वेक्स. कॉन्वेक्स म्हणजे काय आला, हा अँगल आला इकडं आला, बरोबर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ तुमचा ए पी हा लेस असतो कशापेक्षा, ए क्यू √2 पेक्षा. ही झाली तुमची कॉन्वेक्सिटी, बरोबर आहे. आणि फॉर कॉन्केव्हिटी काय असते, ए पी ग्रेटर असतो. म्हणजे हा तुमचा इथला अँगल कुठला, तो असा कॉन्वेक्सिटी, कॉन्केव. ओके, कॉन्केव म्हणजे इथला अँगल किती असतो, 90पेक्षा कमी असतो, बरोबर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ हा ए पी इकडं ॲडेझिव्ह फोर्स त्याच्यामध्ये जास्त असतो, म्हणजेच त्याच्यामध्ये असणारा कोहिजिव्ह फोर्स कसा असतो, कमी असतो. ओके, हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. तर आता हा जो अँगल असतो, हा अँगल असतो, त्याला आपण काय म्हणतो, ऑब्ट्यूस अँगल, बरोबर आहे. आणि ह्याला काय म्हणतो, ॲक्युरेट अँगल, बरोबर आहे. हे माहिती असणं गरजेचं आहे. आता हे आलं कसं, हे महत्त्वाचं आहे. आता ते कसं आलं त्याचं जरा आपण प्रूफ बघूया. आता खरं तर ही टर्म कशी आली हे आपल्याला बुकमध्ये काय दिलेलं नाही आहे. म्हणजे ए पी =AQ /√2 कशी आली ते दिलेलं नाही. पण दिलं नसेल तर आपल्याला ते प्रूफ करता येईल. करूया आपण प्रूफ. कसं करायचं, 1-2 मिनटात प्रूफ होऊन जाईल. आणि जे पुस्तकात दिलं नाही ते शोधणं आपलं काम आहे. ओके, आता बघा, हा 45 डिग्री आहे, बरोबर आहे. हा 45 असेल तर हा किती असेल, 45 डिग्री, बरोबर आहे. हा पण किती असेल, 45 डिग्री. हा किती असेल, 90 डिग्री, बरोबर आहे. हा पण किती असेल, 45 डिग्री. हा काय असेल, राईट अँगल ट्रायंगल. आणि हा काय असेल, 45 डिग्री, बरोबर आहे. आधी मी हाच फक्त कन्सिडर करणार आहे, बरोबर आहे. मी आता हे इक्वेशन मी तेवढंच आधी कन्सिडर करणार आहे. मी हाच फक्त अँगल, राईट अँगल ट्रायंगल मी कन्सिडर करणार आहे. ओके, हा राईट अँगल ट्रायंगल म्हणजे हा कुठला आहे, ARQ, बरोबर आहे. मग आता इकडं मी ते सॉल्व करणार आहे. कन्सिडर राईट अँगल ट्रायंगल ARQ, बरोबर आहे, बाय PT म्हणजे काय, पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरमने काय येणार आहे, ह्याचा हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, AQ² = AR² प्लस RQ², बरोबर आहे. आता हे तर आपल्याला माहिती आहे, AR = काय, RQ, दोन्ही सेम साईड आहेत, बरोबर आहे. मग आपल्याला इथं असं म्हणता येईल, AR = RQ, बरोबर आहे. मग आता ह्या दोन्हीपैकी एक व्हॅल्यू पुट करायची. बघा, मी AQ ॲज इट इज लिहिलं, AQ² = मी AR² पण ॲज इट इज लिहिलं. आता हा RQ² आहे ना, तर RQच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे, AR लिहिणार आहे, बरोबर आहे. कारण ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, कारण AR = काय, RQ आहे. ओके, म्हणजे याला आपल्याला असंही लिहिता येईल, AQ² = AR² प्लस AR² मीन्स ट्वाईस AR². आणि इथं व्हॅल्यू पण आपल्याला काढता येईल, AR² = आपल्याला काय म्हणता येईल, हा 2 इकडे जाऊन काय होईल, डिवाइड होईल, AQ² / 2. ही एक व्हॅल्यू आपण फाइंड केली, बरोबर आहे. एकदम सिम्पल आहे. आता समजून घ्या पुढं. आता ह्याच्यामध्ये ही AQ जी साईड दिसते तुम्हाला, AQ = काय, PR. दोन्ही सेम साईड आहेत, बरोबर आहे. ह्या दोन्ही सेम साईड आहेत. AQ = PR. मी आपल्याला इथं असं लिहिता येईल, देअरफॉर AQ = PR = सेम साईड, बरोबर आहे. कारण हा टोटल पॅरलरोग्राम आहे. कुठला, APRQ. हा जो दिसतोय ना तो पॅरलरोग्राम आहे. त्यामुळे ही साईड = ही साईड, ही साईड = ही साईड आपल्याला असं म्हणता येईल, बरोबर आहे. सेम साईड आहेत त्याच्यामुळं मी आपण एकच साईड म्हणलं, AQ = PR. आता हा राईट अँगल ट्रायंगल झाला. आता हा सोडायचा, निग्लेक्ट करायचा, ह्याचं काम संपलं. आता ह्याच्याकडे लक्ष देऊ आपण, ह्या राईट अँगल ट्रायंगलकडे. मग हा राईट अँगल ट्रायंगल आहे,
हा कुठला आहे PAR, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. कन्सिडर राईट अँगल ट्रायंगल PAR बरोबर आहे बाय PT, पायथागोरस थिअरम. PT मीन्स पायथागोरस थिअरम. आता त्याचं काय येणार आहे तर हायपोतेनियसचा स्क्वेअर म्हणजे PR स्क्वेअर इज इक्वल टू ही साईड कुठली AR स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर बरोबर आहे. हा AP आहे. ओके, AP स्क्वेअर. आता सगळ्यात महत्त्वाचं PR स्क्वेअर इज इक्वल टू तुम्हाला PR स्क्वेअरच्या ऐवजी आपल्याला PRच्या ऐवजी काय पुट करता येईल AQ पुट करता येईल नाही का. PRच्या ऐवजी आपल्याला काय पुट करता येईल AQ, कारण PR इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे PR इज इक्वल टू काय AQ आहे बरोबर आहे. मग PR इज इक्वल टू आपण AQ पुट केलं बरोबर आहे AQ. आता AQ पुट केल्यानंतर हे काय आहे हे AR स्क्वेअर आहे आणि AR स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे काय AQ स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस AP स्क्वेअर. आता ह्याच्यामधला हे टर्म आहे ना ती तिकडं जाणार बरोबर आहे. म्हणजे इकडं असलेला AQ स्क्वेअर इथला ॲज इट इज, ही प्लस टर्म आहे ती तिकडं गेली, ही RHSची LHSला गेली तर मायनस होईल बरोबर आहे. AQ स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू इकडं काय राहिलं AP स्क्वेअर बरोबर आहे. आता हे तर तुम्हाला माहिती आहे काय 1 मायनस 1/2, ही तर 1 आहे ना 1 AQ स्क्वेअर मायनस 1/2 AQ स्क्वेअर. 1 मायनस हाफ किती असतं हाफ AQ स्क्वेअर बरोबर आहे इज इक्वल टू काय राहिलं AP स्क्वेअर बरोबर आहे. मग हा ह्याचं स्क्वेअरिंग केलं तर हा स्क्वेअर तिकडं जाईल. मग AP इज इक्वल टू अंडर रूट ऑफ AQ स्क्वेअर डिवायडेड बाय 2 बरोबर आहे. आणि ह्या जी शेवटची टर्म आहे ह्याला जर बाहेर काढला आपण AP इज इक्वल टू हा स्क्वेअर रूटमधनं बाहेर काढला तर AQ येणार आहे बरोबर आहे AQ अपॉन 2. लक्षात आलं का. बघा नीट लक्षात घे, ही स्टेप सांगतो मी. इथं 1 AQ स्क्वेअर मायनस 1/2 AQ स्क्वेअर मीन्स 1 मायनस 1/2 बरोबर आहे. नाही तर 1/2च आहे बरोबर आहे. तर किती येतं 1/2 AQ स्क्वेअर इज इक्वल टू AP स्क्वेअर ॲज इट इज लिहिलं बरोबर आहे. आता हा स्क्वेअर आहे तो तिकडे गेले की स्क्वेअर रूट होईल म्हणजे AP राहिला फक्त, स्क्वेअर तिकडे गेला स्क्वेअर रूट ऑफ AQ स्क्वेअर डिवायडेड बाय 2 बरोबर आहे. आता AQ स्क्वेअर स्क्वेअर रूटमधनं बाहेर आला तर काय राहील AQ राहील बरोबर आहे. आणि स्क्वेअर रूटमधनं 2 बाहेर येत नाही म्हणजे ते फक्त स्क्वेअर रूट ॲज इट इज राहील. हे तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही. हा जो पार्ट आहे सगळा तो पुस्तकाच्या बाहेरचा आहे. हा कसं आलं हे माझं सांगणं काम आहे तुम्हाला बरोबर आहे. हे कसं आलं ते माझं पूर्णपणे सांगणं काम आहे. त्यामुळं मी हा सगळा पार्ट इथं बुकच्या बाहेरचा मी घेतलेला आहे. मुद्दामून तुम्हाला हे सांगितलेलं आहे. थोडासा माझा वेळ ह्यामध्ये गेलेला आहे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ही व्हॅल्यू आली कशी AP इज इक्वल टू AQ डिवायडेड बाय अंडर रूट 2 आली कशी, मग हे कळणं गरजेचं आहे. मग इथं कॉन्वेक्समध्ये ॲडेझिव्ह फोर्स आहे AP म्हणजे ॲडेझिव्ह आपण पहिल्यांदाच बघितलं तर स्टार्टिंगला AP म्हणजे ॲडेझिव्ह AQ म्हणजे कोहेझिव्ह. मग कॉन्वेक्समध्ये AP हा लेस असतो म्हणजे ॲडेझिव्ह फोर्सपेक्षा कोहेझिव्ह फोर्स ग्रेटर असतो. आणि कॉन्केव्हमध्ये हा ॲडेझिव्ह फोर्स हा कोहेझिव्हपेक्षा ग्रेटर असतो, ॲडेझिव्ह जास्त असतो. म्हणून तिथं अँगल येतो तो ॲक्वेट अँगल येतो, इकडे येतो तो ऑप्टिव्स अँगल येतो. ह्यालाच म्हणायचं कॉन्वेक्सिटी आणि याला म्हणायचं कॉन्केव्हिटी बरोबर आहे. हे आपण स्टडी केलं. हा सगळा पार्ट पुस्तकात दिलेला नाही. इथं फक्त डायरेक्ट सांगितलं हे इज इक्वल टू हे असं. हे आलं कसं हे असंच असतं नेहमीप्रमाणे आपलं ॲन्सर. हां, तर आपल्या फिजिक्समध्ये प्रत्येक गोष्टीला रिझन आहे तर ते हे रिझन आहे. ओके, आता आपण आज ह्या लेक्चरला इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा जरा पार्ट पाहूया. याच्या पुढं आपल्याला शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन दी सरफेस, सॉलिड सरफेस हे सगळं पाहायचं आहे आपल्याला. ओके, सॉलिड सरफेसवरती लिक्विड ड्रॉप जर टाकला तर सॉलिडमध्ये मर्क्युरीचा कसा असतो शेप, वॉटरचा कसा असतो शेप, त्याच्यामध्ये कोणकोणते अँगल फॉर्म होतात, कोणकोणत्या केसेस असतात कॉन्वेक्स कॉन्केव्ह वगैरे, ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहिजे. आज आपण इथंच थांबूया. ओके, ठीक आहे, थँक्यू.